आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विदर्भातून। विदर्भातले अनेक जिल्हे सध्या अति पावसामुळे त्रस्त आहेत। भंडाऱ्यातली जनता सुद्धा पावसामुळे त्रस्त झालेली आहे। असं असताना आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली विचारपूस करावी, आपल्याला काय त्रास होतोय हे ऐकावं अशी अपेक्षा जनतेची होती। घडलं मात्र वेगळंच। भंडाऱ्यामधले काँग्रेसचे खासदार यांनी एक नवाच प्रताप केलाय। काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर गेले होते आणि तिथे केलं काय तर तिथे या खासदार महोदयांनी गाडीच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी केली। खासदारांचा बोनेटवर बसून रील बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। पूर परिस्थितीमुळे नागरिक हैराण झालेले असताना खासदाराला मात्र रील बनवण्याची कल्पना सुचते, त्यामुळे नागरिक मात्र प्रचंड त्रस्त आहेत। मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर आता कारवाई होणार का? महाराष्ट्र सरकारचं कोणतं खातं ही कारवाई करणार हाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती असताना नागरिकांना मदत करावी, त्याचबरोबर त्यांनी माफी मागावी, असे रील करू नयेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। खासदारांनी असं करायला नको। जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे, पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली, म्हणून आता विषय तिथं संपलेला बरा। परंतु चुकूनही असे रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाही। आणि याच संदर्भात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। आता ह्याच्यावर पण रोज जे आमच्यावर टीका करतात त्यांनी काहीतरी करावं ना, कारवाई करावी, त्यांना सस्पेंड करावं, त्यांना पक्षातनं काढून टाकावं। आता त्यांनी म्हणावं यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे की नाही। ज्यावेळी आपल्याकडनं घडतं त्याही कुठेही काय बोलायचं नाही, अनावधानानं दुसऱ्याकडनं काय झालं तर त्याचं राजकीय भांडवल करायचं, हा काही लोकांचा उद्योग अजून 1 ते 1.5 महिना चालेल। पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये जे झालं तेच इथं होणार आहे। महायुतीचं सरकार आल्यानंतर परत ह्या तर बंद होतील। पण हा असला प्रताप करणारे खासदार हे काही पहिले नाहीयेत। महाराष्ट्रातल्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना झालंय काय असा प्रश्न पडावा असे हे प्रताप गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने समोर येत आहेत। सगळ्याच पक्षाच्या नेत्यांकडनं, निवडणूक लढलेल्या लोकप्रतिनिधींकडनं हे प्रताप समोर येतात। आता जो तुम्ही उजव्या बाजूला व्हिडिओ पाहताय हा भाजपा आमदारांचा व्हिडिओ आहे। यवतमाळचे आमदार धुर्वे हे गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर थिरकताना दिसले। जो जाना मदत जो वांछिल ते लावो, यांना काय हवं ते त्यांना, त्यांना काय हवं ते त्यांना। पण हा गणपती एक त्याचं वेगळा महत्व आहे। गणपती बाप्पा त्याला वेगळ्या अर्थानं मी काही बोलणार नाही। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। सर्व धर्म समभाव आपण असंही नितेश राणेंनी वक्तव्य केलं आहे। एकीकडे गाडीच्या बोनेटवर बसून रील बनवण्याचा प्रताप हा भंडाऱ्याच्या खासदारांचा समोर आलाय। दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये डान्स करत असताना यवतमाळच्या भाजपा आमदारांचा व्हिडिओ समोर आला होता। अर्थात हे फक्त 2च व्हिडिओ नाहीयेत, याहीपेक्षा आणखीन काही व्हिडिओ गेल्या 2-3 दिवसात समोर आले। हा तिसरा व्हिडिओ जो तुम्ही बघताय ते आमदार प्रशांत बम यांची डान्सबाजी आहे। एका कार्यक्रमामध्ये प्रशांत बम यांनी हिंदी गाण्यावर ठेका धरला होता, त्यांचाही हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये पावसामुळे जनता प्रचंड त्रस्त आहे। शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, अनेक घरांचं नुकसान झालंय। असं असताना या नेत्यांकडनं खरं तर लोकांसाठी मदतीची अपेक्षा होती, पण नेते भलत्याच कामात गुंतलेले दिसतात। माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आता आपल्या सोबत आहेत। वंजारी सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। धन्यवाद।
ही व्हिज्युअल्स आता आम्ही दाखवतो एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर, तुमच्या समोर आहेत. आहे. संताप तुमचाही होत असेल ही व्हिज्युअल्स बघून. माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हॅलो. हा, आवाज पोहोचतोय माझा? हॅलो. जी व्हिज्युअल्स तुम्ही पाहताय ती व्हिज्युअल्स बघितल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया अशी देता येईल सगळे व्हिडिओ बघितल्यावर की जे कोण आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी राजकीय नीतिमत्ता काय असते हे कधी बघितलंच नाही आणि त्याच्याकडे लक्षही दिलं नाही, त्यांना त्याची गरजही वाटत नाही. ज्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून वावरत असता तिथे किमान एक नैतिक पातळी ठेवली पाहिजे. मग ती थिरकताना असो, नाचताना आणि स्टंटबाजी करायची आणि त्याचे स्वतःहून व्हिडिओ काढायचे, बोनेटवर बसून व्हिडिओ काढायचे, गाडीमध्ये बसताना व्हिडिओ काढायचे, कधी पोलिसांना खडसावताना व्हिडिओ काढायचे. ही एक वेगळी सोशल मीडियावर आपली इमेज निर्माण होते. या भ्रमाखाली जे हे लोक करतात ते आपली राजकीय नीतिमत्ता विसरलेले आहेत असं मी म्हणेल. दुसरं महत्वाचं असं आहे की तुम्ही जेव्हा घटनेची शपथ घेऊन संविधानाला प्रमाण मानून विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये तुमचं पदग्रहण करता त्यावेळी माननीय विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष यांनी त्यांना एक पुस्तिका दिलेली असते. त्या पुस्तिकेमध्ये सगळे रूल ऑफ कॉन्डक्ट, कोड ऑफ कॉन्डक्ट ज्याला म्हणतो आपण, सर्वसाधारण वागणुकीचे नियम दिलेले असतात. ते यांनी वाचावेत आणि त्याप्रमाणे वागावं अशी अपेक्षा असते. ते मला वाटतं हा सगळा प्रकार बघून ते वाचतही नसतील आणि वागण्याची त्यांना गरजही नसते. असे अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायद्याची आणि संविधानाची कास तोडून राजकीय नैतिकतेची पातळी ओलांडून अतिशय अभद्रपणे वागलेले आहेत. आणि अशा अभद्रतेच्या तक्रारी सुद्धा माननीय सभापती जे आहेत, विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे झालेले आहेत, पण यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. मला आठवतं मी स्वतः तक्रार केली होती. एका MLAनी एका सिव्हिल सर्जनला तुला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चपलानी मारेल असा दम दिला आणि ते व्हिडिओ व्हायरल झाली. त्यावेळी त्या लोकप्रतिनिधीवर काहीतरी कारवाई व्हावी असं अपेक्षित होतं. प्रशासनामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात या वृत्तीचा शिरकाव झालेला आहे. मला हे बोलताना दुःख होतं की अनेक वेळा माझे पोलीस बांधव सुद्धा युनिफॉर्म मध्ये गणपती उत्सवात किंवा काही नृत्यामध्ये थिरकताना दिसतात आहे. आणि मग राज्याच्या पोलीस महासंचालकाला सर्क्युलर काढायची वेळ असते की युनिफॉर्म मध्ये तुम्ही डान्स वगैरे करू नका, कुठं थिरकू नका, ते अशोभनीय आहे, युनिफॉर्मची बेइज्जती होते. आता हा जो प्रकार आहे, लोकप्रतिनिधीत असे सुटलेले आहे मोकाट, तर बाकीचे पण प्रशासकीय अधिकारी सुटतील उद्या. एकंदर ही नीतिमत्ता अशासाठी सांभाळायची असते की तुम्हाला मानवतेचा एक स्वभाव आणि त्याचा तोल सांभाळून जनतेसमोर एक उदाहरण द्यायचं असतं. कुठल्या जनतेचे प्रतिनिधी आहात? महाराष्ट्राच्या जनतेच्या, भारताच्या जनतेचे प्रतिनिधी आहात. उद्या या क्लिपा जेव्हा बाहेर बघितल्या जातील तेव्हा म्हणतील अरे हे काय जनप्रतिनिधी कसे आहेत. आणि शेवटचा मुद्दा बोलून थांबतो. हे कसं आहे की हे प्रशिक्षणाचा अभाव आहे. ज्या पद्धतीनं हे गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव घेतात आहे त्याचा हा सर्वंकष परिणाम आहे. यांच्या या वागणुकीवर आळा घातला पाहिजे. माननीय सर, असं आहे की तुम्ही त्यांच्या नीतिमत्तेबद्दल बोलताय, तुम्ही त्यांनी काय करणं अपेक्षित आहे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणताय. आपण त्यांच्या कर्तव्यांबद्दल बोलतोय, आपण त्यांच्या नीतिमत्तेबद्दल बोलतोय. हे सगळं एक वेळ आपण बाजूला ठेवूया, कारण या झाल्या अपेक्षा.
पण याच्या पलीकडे जाऊन यांची काही कर्तव्य असतात लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना निवडून देतो. त्यातलं पहिलं आणि एक मूलभूत कर्तव्य आहे जे नागरिकांचं आहे, जे लोकप्रतिनिधींचं आहे, जे कायद्यानं दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं पालन करणं. हे खासदार महोदय जर गाडीच्या बोनेटवर बसून गाडी फिरवत त्याच्यावर रील करत असतील तर ते मुळातच कायद्यात बसत नाही. यांना पोलीस सुरक्षा द्यायची आणि त्या पोलीस सुरक्षेला घेऊन यांनी काय करायचं तर खुलेआम रस्त्यामध्ये दिवसाढवळा कायदा मोडायचा. ही हिंमत येते कुठून तर यांच्यावर कायद्याची कुठलीही कारवाई होत नाहीये म्हणून. जर साधी कारवाई या गोष्टींवर यांच्यावर होत नसेल तर मग यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायचं कशाला आणि मग पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा? नाही, यासाठी तुमचं जे पोलिसांचं नेतृत्व आहे राज्य स्तरावरचं, डायरेक्टर जनरल म्हणा, कमिशनर म्हणा किंवा जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट म्हणा, हे कणा असलेलं नेतृत्व पाहिजे, हे सक्षम नेतृत्व पाहिजे. ते नेतृत्व जर कचकाव असेल, यांच्याच मेहरबानीने पोस्टिंग घेणारं नेतृत्व असेल तर ते काय याच्यावर ऍक्शन घेणार, काय अपेक्षित आहे? आता बोनेटवर सर्वसाधारण माणूस बसला, त्याच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारी परिस्थिती आहे, त्याच्यावर कायदेशीर केस होत नाही का? सर्वसाधारण कायदा तुम्हाला सांगतो की तुम्ही कायदेशीर ऍक्शन घेतली पाहिजे. ती तुम्ही का घेत नाही? कारण लोकप्रतिनिधी हे मस्तवाल झालेले, त्यांना माहित आहे कायदा आपल्या हातातच आहे. तिथे एक तो बीजेपीचा प्रदेशाध्यक्ष भाषण करून सांगतो, त्याची क्लिप व्हायरल होते की आपलं शासन आहे, कोण कलेक्टर, कोण तहसीलदार, कशाला कोणाला जुमानता, काय हिंमत आहे त्यांची, अशा प्रकारची भाषणं तेव्हा तुम्ही करता आणि त्या क्लिप व्हायरल होतात सोशल मीडियावर. निर्लज्जपणाचा कळस आहे. संपूर्ण घटना, संपूर्ण संविधान तुम्ही गुंडाळून ठेवलंय. तुम्ही सर्व झालेले आहात. निरंकुश हुकुमशहा झाल्यासारखे राजकारणी वागायला लागलेले आहेत या देशातले. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे आणि पोलीस नेतृत्वाला विशेष हात जोडून विनंती आहे की तुम्ही अशा लोकांवर केसेस रजिस्टर करा. तो लोकप्रतिनिधी असो, त्याला जर प्रोटेक्शन असेल विधानसभेचं तर ते प्रोटेक्शन आहे म्हणून विधानसभेच्या अध्यक्षाला कंप्लेंट केली पाहिजे. उद्या असा जर परिस्थिती निर्माण करणारा काही इन्सिडेंट असेल तर सुमोटो कॉग्निझन्स सन्माननीय हायकोर्टाने घेतला पाहिजे, तर हे जाग्यावर राहील. घटनेत सगळं तरतुदी आहे, हो, कायद्यात सगळे तरतुदी आहे, त्यांचं पालन कोणी करायचं? केलं ना, अपहरण केलं सगळ्या संस्थांचं. आम्हाला कशाचं काही पडलेलं नाही, संविधान आम्ही जुमानतच नाही. मग नैतिकता आणि नीतिमत्ता आणि कर्तव्य आणि कायदा हे सगळं बोलून फायदा काय? शेवटी ही माणसं आहेत आणि माणसांना शिस्त लावण्यासाठी एक कायद्याचा बडगा असतो, तो यांच्यावर उगारला गेला पाहिजे असं माझं प्रांजळ कायद्याचा बडगा असतो, पण ते बडगा उगारणारी पण माणसं असतात. दुर्दैवानं वर्दीतली ही माणसं आपलं कर्तव्य विसरली आहेत का हा प्रश्न आहे. मग वर्दीमधले पोलीस असू देत किंवा ज्यांच्यावर वर्दी नाहीये पण जबाबदारी मोठी आहे ते लोकप्रतिनिधी असू देत, सगळेच जर भान विसरून चालायला लागले तर त्रस्त असणाऱ्या जनतेनं दात कुणाकडे मागायची, अपेक्षा कुणाकडून ठेवायची हा प्रश्न आहे. आणि सध्या तरी याचं उत्तर कुणाकडूनही नाही असं दुर्दैवानं द्यावं लागतंय. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि ही चर्चा केलीत त्याबद्दल.